गुड मॉर्निंग. आज आपण प्रॉब्लेम बघणार आहे इक्विलिब्रियम पोझिशनवरचे, की पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम कशी फाइंड करायची, कोणत्या टाईप्सचे इक्विलिब्रियम हे कसं शोधायचं. याआधी थोडंसं रिवाईज मी आधी सांगितलं होतं की दे आर 3 टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. फर्स्ट वन इज अ स्टेबल, second one is a unstable, and last one is a natural. I think it's natural. Okay, natural. स्टेबल, अनस्टेबल, नॅचरल तिघांमध्ये एक कंडिशन कॉमन होती. काय? du/dx इज इक्वल टू 0, du/dx इज इक्वल टू 0, du/dx इज इक्वल टू 0. इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये विशेष म्हणजे काय, du/dx हे तिघांमध्ये कॉमन असतं. इक्विलिब्रियमसाठीच ही कंडिशन आहे. du/dx असेल तरच पार्टिकल हा इक्विलिब्रियममध्ये असतो. हे प्रूफ झाल्यानंतर काय होतं, काय प्रूफ करायचे की कोणत्या टाईपचे इक्विलिब्रियम आहे. त्याच्यासाठी कंडिशन होती d²u/dx² इज ग्रेटर दॅन 0 फॉर स्टेबल, d²u/dx² is less than 0 for unstable, and for natural d²u/dx² is equal to 0. Both of this 0 for natural हा स्क्वेअर आहे. ह्या कंडिशन आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम कोणत्या टाईप्सचे येतात, एक म्हणजे फाइंड पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम, कोणत्या पोझिशनवर पार्टिकल हा इक्विलिब्रियम असेल. ओके. सेकंड थिंग्स विच टाइप ऑफ इक्विलिब्रियम देर एक्झिस्ट, कोणत्या टाईपचे इक्विलिब्रियम एक्झिस्ट आहे. ओके. फर्स्ट प्रॉब्लेम पाहू आपण. फर्स्ट प्रॉब्लेम म्हणजे अकॉर्डिंग टू नोट्स प्रॉब्लेम नंबर 57. तिथं काय गिवन इफ u इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी दिलेली x² मायनस 8x. ओके. फाइंड पोजिशन ऑफ इक्विलिब्रियम and also टाइप ऑफ इक्विलिब्रियम. एक पार्टिकल आहे, त्याची पोटेन्शियल एनर्जी गिवन आहे. आपल्याला फाइंड करायचे आहे पोजिशन ऑफ इक्विलिब्रियम अँड ऑल्सो टाइप ऑफ इक्विलिब्रियम. आता आपली स्टार्टिंगची कंडिशन काय आहे बघा, नोट्समध्ये दिलेलं नाही की पोजिशन कशी फाइंड करायची, ते हँडबुकमध्ये दिलेलं असेल ॲक्च्युली. तर स्टार्टिंगला काय आहे आपली कंडिशन आहे, पार्टिकल हा इक्विलिब्रियममध्ये राहिला तर du/dx इज इक्वल टू 0. हे फिक्स आहे. ओके. सॉल्व करायला काय होईल, d/dx u काय x² मायनस 8x इज इक्वल टू 0. काय येईल हा d/dx x² मायनस d/dx 8x इज इक्वल टू 0. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर 2x, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर -8 इज इक्वल टू 0. 2x इज इक्वल टू 8, सो x इज इक्वल टू 8/2 4. x इज इक्वल टू 4 हे काय पोजिशन ऑफ इक्विलिब्रियम, सॉरी म्हणजे तुम्हाला पोजिशन ऑफ इक्विलिब्रियम फाइंड करायचे असेल तर काय फाइंड करायचं, व्हॅल्यू ऑफ द एक्स. कोणताही यू दिला आहे, इक्वेट करा du/dxला 0 ने. ही कंडिशन इक्विलिब्रियमची इक्विलिब्रियम सांगितलं म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाईड करते, त्याच्यावरनं एक्सची व्हॅल्यू फाइंड करा. ओके. हा आला तुमच्या 4. x इज इक्वल टू 4 इज अ पोजिशन ऑफ इक्विलिब्रियम. देन टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. टाइप्स करण्यासाठी काय करतो आपण, d²u/dx² हे चेक करतो. ओके. आता d²u/dx², याला कसं लिहिणार मी, d/dx du/dx. ओके. From equation first,
du/dx याचे आन्सर काय आलं होतं, हे आलेलं आहे, हे एवढं आहे. मग डायरेक्टली पुट करतोय किंवा मग तुम्ही सॉल्व करायचे असेल सॉल्व करून घ्या. d/dx ॲक्च्युली डायरेक्टली पुट करायचा एवढा वेळ नसतो. हा परत तेच होईल d/dx. u काय दिला आहे x² - 8x d/dx याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 2x - 8. लुक ॲट दिस. डायरेक्टली हेच इथं पुट करायचं. ओके, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय येईल 2. काय आला तो पॉझिटिव्ह, बरोबर आहे ना, पॉझिटिव्ह आहे. d²/dx² म्हणजेच काय d² u/dx² इज ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह म्हणजे हे कोणतं इक्विलिब्रियम आहे, हे स्टेबल इक्विलिब्रियम आहे. कोणतं इक्विलिब्रियम आहे, हे स्टेबल इक्विलिब्रियम. आठवण ठेवजा, इक्विलिब्रियमचे प्रॉब्लेम हे याच टाईपचे असतात, त्याच्यात दुसरं कोणतंही काही येत नाही, वर्डन असं ते तसं काहीच येत नाही. म्हणून फोकस ते आहे या टॉपिकवर. असे टॉपिक असताना यांच्यावर दुसरे टॉपिक एंटर करत नाही, हे त्यांच्यावर आत्मनिर्भर असतात ते. ओके, स्वावलंबी असतात, त्यांच्यामध्ये कोणीच एंट्री करते. म्हणून याच्यात तुम्ही स्टडी जर नीट केला असेल तर याचा प्रॉब्लेम 100% सॉल्व होतो. केव्हाही सॉल्व करा, सॉल्व होतोच तो प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, सेम आहे. u दिला आहे 12x - x³. काय 12x - x³. फाइंड द पोजिशन ऑफ इक्विलिब्रियम अँड ऑल्सो टाईप ऑफ इक्विलिब्रियम. सेम पोजिशन फाइंड करायची. काय करेल मी, फर्स्ट स्टेप इक्विलिब्रियम म्हणजे du/dx इज इक्वल टू 0 असेल. du/dx इज इक्वल टू 0 असेल. परत डेरिव्हेटिव्ह d/dx 12x - x³ इज इक्वल टू 0. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी तर हा काय येईल 12, हा काय येईल 6x² इज इक्वल टू 0. हा कसा आला, x⁻n असेल तर n x⁻n - 1. x⁻n च्या जागेवर का होता 3 होता, 3 कोएफिशियंट झाला आणि n - 1, 3 - 1 2. ओके, देन याच्यावरून एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. काय करेल मी, एक्स कॉमन घेत, एक्स कॉमन होणार आहे, याच्यावरून एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, 3x² इज इक्वल टू 12. सो x इज इक्वल टू, सोपी गोष्ट आठवण येत नव्हती मला, 12 तिकडे गेला, 3x² इज इक्वल टू 12, x² इज इक्वल टू 12/3 इज इक्वल टू 4. सो x² इज इक्वल टू 4. सो x इज इक्वल टू +-2. म्हणजे एक्सच्या किती व्हॅल्यू आल्या 2 +2 अँड x इज इक्वल टू -2. म्हणजे किती पोझिशन इक्विलिब्रियमच्या, दे आर 2 पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम. ओके, आता टाईप फाइंड करेल. टाईप फाइंड करण्यासाठी काय करतो मी, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. ओके, सिंगल डेरिव्हेटिव्ह याला अजून पसंत लिहितो मी, d/dx u. हा d/dx ॲज इट इज, याचे आन्सर हे, हा बघा हा सेम, हे पुट केलं मी 12 - 3x². ओके, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, 12 कॉन्स्टंट आहे 0, 3x², 2 आउटसाइड येईल, हा 6x अकॉर्डिंग टू दिस d/dx. ओके, म्हणजेच काय आला -6x आला -6x. हा दिसतोय निगेटिव्ह आहे, म्हणजे काय अनस्टेबल आहे, दॅट इज रॉंग. आता आठवण ठेवा, इफ याच्यामध्ये याच्या ॲन्सरमध्ये व्हेरिएबल असेल
बघा डी स्क्वेअर यू बाय डी एक्स स्क्वेअर आपण काय करतो, हा डी स्क्वेअर यू बाय डी एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 असेल तर स्टेबल, लेस दॅन 0 असेल तर अनस्टेबल आणि 0 असेल तर नॅचरल असं म्हणतो. पण याच्यामध्ये जे व्हेरिएबल असेल त्या दोघं व्हॅल्यू इथं जेवढ्या व्हॅल्यू आल्या असेल एक्सच्या सर्व व्हॅल्यू पुट करायच्या. हे बघा एक्स =2 पण आला, एक्स -2 पण आहे, म्हणजे इक्विलिब्रियमच्या 2 पोझिशन आहेत. 2 पोझिशनवर इक्विलिब्रियम असेल, मग दोघांवर स्टेबल असेल, दोघांवर अनस्टेबल असेल का, मग दोघांना नॅचरल आहेत हे बघायचे. पण 2 पोझिशन आहे इथं. ग्राफ जर काढला तुम्ही तर तो हा आणि हा -2 तुमच्या, हा 2, ही जी पोझिशन आहे ही पण इक्विलिब्रियम आहे, ही पण इक्विलिब्रियम. पार्टिकल कुठेतरी फिरतो, इथं आल्यावर इक्विलिब्रियम असेल, त्याला पण इक्विलिब्रियम असेल. बट ते इक्विलिब्रियम स्टेबल आहे का अनस्टेबल आहे, का दोघांवर स्टेबल का दोघांवर अनस्टेबल, का एकवर स्टेबल का दुसऱ्यावर अनस्टेबल, हे फाईंड करण्यासाठी काय करायचं बघा. व्हेरिएबल आहे, पुट द व्हॅल्यू ऑफ x in above. Okay, first x = -2 पुट केला, डी स्क्वेअर ए डी एक्स स्क्वेअर काय तो -6 -2 काय आला, -12 काय आला तो पॉझिटिव्ह. या कंडिशनमध्ये डी स्क्वेअर यू बाय डी एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0, सो स्टेबल. नेक्स्ट पुट x = +2, डी स्क्वेअर यू बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय तो -6 प्लस हा आला -12 काला तो -12 मीन्स लेस दॅन 0. सो डी स्क्वेअर यू बाय डी एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0 म्हणजेच काय अनस्टेबल. हा काय स्टेबल आहे, हा काय अनस्टेबल आहे. म्हणजे 2 इक्विलिब्रियम पोझिशन होत्या, x = +2, x = -2, x = +2, x = -2. ज्यावेळेस पार्टिकल या 2 पोझिशनवर असेल तो इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल. ओके, -2 कुठं केला, -2 वर इथं ज्यावेळेस असेल त्यावेळेस इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल, पण तो स्टेबल इक्विलिब्रियम असेल. इथं ज्यावेळेस असेल त्यावेळेस ते अनस्टेबल इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल. इथं स्टेबल आणि अनस्टेबल म्हणजे काय, मी जे इथून पार्टिकलला मूव्ह केलं तर तो लांब मूव्ह होत जाईल. ह्या पोझिशनला पार्टिकल मी त्याला थोडंसं प्लेस केलं एकदम थोडंसं, तर तो या पॉईंटपासून लांब जाईल. इट्स गो फॉर अवे फ्रॉम दिस पॉईंट. ओके, आणि मी स्टेबल म्हणजे काय, इथून मी याला इथं आणलं तर तो परत जागेवर येऊन जाईल. ओके, अलॉंग एक्स ॲक्सिस नॉट व्हर्टिकली, फक्त एक्स आहे म्हणजे तुम्ही या डायरेक्शनच्या मोशनची गोष्ट करतो, या डायरेक्शनच्या मोशनची गोष्ट करतोय. ओके, बघा इक्विलिब्रियममध्ये 3 टाईप होते, त्याच्यातून 2 टाईप स्टेबल अँड अनस्टेबल. मॅक्झिमम प्रॉब्लेम्स बिलॉंग्स टू स्टेबल ऑर अनस्टेबल. नॅचरल इक्विलिब्रियमचा प्रॉब्लेम राहत नाही. तो काय केलं मी आपण इथं आधी पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम फाईंड केला आहे. कशाच्या बेसिसवर, कारण इक्विलिब्रियमची ही कंडिशन आहे डी बाय डी एक्स = 0. 2 पोझिशन आल्या म्हणजे पार्टिकल इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये x = 2 वर पण असेल आणि -2 वर पण असेल. म्हणून या दोघांसाठी मग स्टेबल आहे का अनस्टेबल हे फाईंड करण्यासाठी डबल डेरिव्हेटिव्ह घेतला याच्या आणि हे आन्सर आला. याच्यात एक्सच्या व्हॅल्यू पुट केला, दिस एकमध्ये स्टेबल आलं, एकमध्ये अनस्टेबल आलं. सेम आहे, फक्त आठवण ठेवा की स्टेबल अनस्टेबल विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस, कारण आपण फक्त डिलिंग करतो आहे एक्समध्येच. म्हणजे काय, तुम्ही एक्स ॲक्सिसवर त्याला मूव्ह केला तर तो काय होईल. -2 साठी कुठं आहे, परत सांगतो मी, -2 साठी स्टेबल आहे. इथं असेल तुम्ही एक्स ॲक्सिसला थोडंसं त्याला इकडं मूव्ह केलं तो परत -2 वर चालला आहे. हा जो 2 आहे याच्यावर जो पार्टिकल असेल तो अनस्टेबल आहे, मी त्याला एक्स ॲक्सिसच्या अलॉंग एक्स डायरेक्शनमध्ये थोडंसं मूव्ह केलं तसं लांब जायला लागेल, तो परत येणार नाही.
त्याच्यानंतर 59मध्ये एक डायग्रॅम दिली. ओके, आणि पोझिशन दिले आहेत. ही जी पोझिशन असेल ही ए, ही बी, ही सी, ही डी, ई and F. Give the types of equilibrium. ओके, आता त्यांनी विचारलं की टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम काय असतील इथं. ए पोझिशनचा विचार केला तुम्ही, पार्टिकलला थोडंसं या डायरेक्शनला मूव केलं मी इकडं, तो काय होईल, लांब चालला जाईल, ऑब्विसली खाली जाईल, म्हणजेच काय, अनस्टेबल. बी पोझिशन याचा केला, त्याला थोडंसं इकडे केला, तो रिटर्न येऊन जाईल, म्हणजेच काय, स्टेबल. ओके, सीला अनस्टेबल, डी स्टेबल, ई अनस्टेबल. थांबा एक मिनटं, ईच्या जे पोझिशन होती याच्यापेक्षा खाली, हा ईची पोझिशन अशी करून, हा आला काय, अनस्टेबल, हा काय असेल, स्टेबल. आता पोटेन्शियल एनर्जी बघा, अनस्टेबल, स्टेबल, अनस्टेबल, स्टेबल, अनस्टेबल, स्टेबल. ओके, आता पोटेन्शियल एनर्जी काय असेल, ज्यावेळेस अनस्टेबल असता पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्झिमम, स्टेबल आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम. नोट्समध्ये दिला आहे, हा काय, मॅक्झिमम. ओके, दिस मिनिमम, मॅक्झिमम, मिनिमम. ज्यावेळेस स्टेबल असतो पार्टिकल, स्टेबल इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल, त्यावेळेस त्याची पोटेन्शियल जी असते मिनिमम. ज्यावेळेस तो अनस्टेबल असतो त्याची पोटेन्शियल जी असते मॅक्झिमम. हा तुम्ही विचार करा की हा मिनिमम आहे, बी काय मिनिमम आहे ऑब्व्हियसली. ओके, आणि ई बीपेक्षा कमी आहे ॲज कम्पेअर टू लेवल जे पाहिले तुम्हाला, कारण असा ग्राफ येतो, या ॲक्सिसला यू आहे आणि याला डिस्टन्स आहे. ओके, असा ग्राफ आहे. तर आता बीची एनर्जी ईपेक्षा जास्त आहे पण मिनिमम आहे आणि मॅक्झिमम आहे. जास्त असेल तर ती मॅक्झिमम असायला हवी याच्यापेक्षा, तसं नसतं. काय आहे, एक मिनटं, सॉरी, तसं नाही आहे. आठवण ठेवायचं, कर्ववर तू पार्टिकल दिले आहेत आणि इक्विलिब्रियम पोझिशन फाईन करायला लावले असेल, ते स्टेबल आहे का अनस्टेबल आहे का. त्यांनी सांगितलं की मिनिमम अँड मॅक्झिमम फाईन सांगा, एनर्जी कोणत्या पॉईंट ऑफ पार्टिकल असताना त्याची एनर्जी मिनिमम असेल का मॅक्झिमम असेल. म्हणजेच काय फाईन करायचं, स्टेबल किंवा अनस्टेबल. स्टेबलमध्ये असतो त्यावेळेस एनर्जी मिनिमम असते पोटेन्शियल एनर्जी, अनस्टेबल असेल तर पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते. तर काय माहिती का, पोझिशन चेक करताना किंवा हा पार्टिकल नियर बाय चेक करायची. जास्त लांब, मी हा पार्टिकल उठवून इथं ठेवला तर काय होईल, तसं नाही, थोडासा स्लाइटली डिस्प्लेस करतो आपण पार्टिकल, याला स्लाइटली डिस्प्लेस केला तर तो काय होईल, इकडं जाईल, एक तर इथपर्यंत जाईल, इथपर्यंत कोण, आणि इथून परत रिटर्न जाईल. याला स्लाइटली डिस्प्लेस म्हणजे मला इथपर्यंतच करेल मी काहीतरी, तो त्याच्या कुठं जातो त्याच्यावर ठरेल की ते अनस्टेबल आहे का स्टेबल आहे. लांब जात असेल तो डिस्प्लेस करून आपण सोडल्यानंतर तो जे लांबच जात असेल तर तो अनस्टेबल असेल, तो परत रिटर्न येत असेल तो स्टेबल असेल. पण काय, स्लाइटली डिस्प्लेस, एकदम थोडंसं डिस्प्लेसमेंट द्यायचे. असं नाही की हा पार्टिकल लॉस इथं घेऊन गेलो आणि मग तो परत नाही येते सर, मग तो हात अनस्टेबल झाला, नाही, स्लाइटली डिस्प्लेस करा. आठवण ठेव जाय गोष्ट. सिक्स्टीमध्ये इफ यू इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी दिली आहे 12x मायनस एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 3y. फाइंड द पोजिशन ऑफ इक्विलिब्रियम अँड टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. ओके, काय फाईन करायला लावलं आहे, पोजिशन and
टाईप्स. परत तेच. आता बघा पण आतापर्यंत पोटेन्शियल एनर्जी जी होती ती इन टर्म्स ऑफ एक्स होती काहीतरी. ओके, आता बघा एक्स पण आहे वाय पण आहे, म्हणजे मला इथं दोघं कंडिशन बघायचं आहे की तो अलॉंग एक्स ॲक्सिस इक्विलिब्रियममध्ये असेल का नाही, असेल तर कोणत्या टाईप्सवर असेल, कोणत्या टाईप्समध्ये असेल आणि कोणत्या पॉईंटवर असेल. एक्स इज इक्वल टू कोणता पॉईंट असा असेल जिथं तो इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल. सिमिलरली मला वायसाठी पण पाहायचं आहे, तो अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे मी त्याला डिस्प्लेस करेल वाय ॲक्सिसमध्ये, तर तो परत जागेवर येत असेल तर मी असं म्हणेल की स्टेबल येतो पार्टिकल स्टेबल इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस. त्याला वायवर तुम्ही सरका तो रिटर्न येतो आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आज हा एक पॉईंट आहे, हा पॉईंट म्हणण्यापेक्षा हा पॉईंट आहे. ओके, ए डायरेक्ट एक्स वाय. मी असं सांगितलं तुम्हाला की हा पॉईंट जो आहे हा इक्विलिब्रियम कंडिशनमधला पॉईंट हा. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतं की या पॉईंटला मी ए या डायरेक्शनला ज्या फिरवून म्हणजे डिस्प्लेस केलं, तो जर रिटर्न इथं येत असेल तर मी म्हणेल स्टेबल इक्विलिब्रियममध्ये तो पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस, कारण मी एक्स डायरेक्शनला मूव्ह करतो आहे. त्याच पार्टिकलला तिथूनच इथं मूव्ह केला आणि तो जर रिटर्न न येता लांब जात असेल तर मी म्हणेल की तो पार्टिकल अनस्टेबल आहे. म्हणजे एकाच जागेवर तो स्टेबल बी असतो अनस्टेबल बी असतो. विथ स्टेबल असे म्हणजे काय विथ रिस्पेक्ट टू कोणत्या ॲक्सिस आहे. एका जागेवर आता तो एक्स ॲक्सिसला स्टेबल आहे तर तो वाय ॲक्सिसला अनस्टेबल असेल. म्हणजेच काय, तुम्ही एक्स ॲक्सिसला डिस्प्लेस केलं तो जागेवर येऊन जाईल, पण तुम्ही वाय डायरेक्शनला डिस्प्लेस करतो तो लांब लांब जाईल. फर्स्ट थिंग लक्षात ठेवा, हां, एकाच पॉईंटला तो स्टेबल इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये बी असतो आणि अनस्टेबल बी असतो. स्टेबल असेल तर तो जागेवर रिटर्न येईल, अनस्टेबल असेल तर तो लांब जाईल. सर्वात मोठी गोष्ट. आता एक्स ॲक्सिसला तुम्ही त्याला मूव्ह केलं आणि तो जर लांब गेला तर एक्स ॲक्सिसला तो अनस्टेबल आहे. वाय ॲक्सिसला तुम्ही मूव्ह केला आणि तो जवळ आला तर तो स्टेबल आहे. दोघा ॲक्सिसला मूव्ह केला आणि तो जर लांब जात असेल तर दोघांसाठी तो अनस्टेबल आहे. आणि दोघा डायरेक्शनला डिस्प्लेस केल्यानंतर तो जवळ येत असेल दोघं डायरेक्शनसाठी तर तो एक्ससाठी पण स्टेबल आहे आणि वायसाठी पण स्टेबल आहे. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय मला दोघं चेक करायचे आहेत. ओके, याच्यासाठी फर्स्ट du/dx इज इक्वल टू 0. आधी हे घेईल मी, याला सॉल्व करताना काय होईल, du/dx एक्स काय 12x मायनस एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 3y इज इक्वल टू 0. याचे जे डेरिव्हेटिव्ह घेतला मी हा येईल 12x, थोडं लहान लिहितो आहे मी, 12x मायनस 6x². ओके, याच्याने याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तो येईल 0, कारण सर्व कॉन्स्टंट आहेत, y हा कॉन्स्टंट याच्यासाठी. काय आला हा 12 येईल, 12 मायनस 3x² इज इक्वल टू 0. 3x² इज इक्वल टू 12. So x is equal to x² is equal to 4. So x is equal to plus minus 2. Plus 2 minus 2. दोन रूट आले +2 and -2. ओके, आता याला एक नंबर du/dy जस्ट लाईक दिस. आता दोघं आहे म्हणून y घेत आहे. हा काय येईल d/dy 12x मायनस ब्रॅकेट डी जाईल 12x मायनस x³ प्लस y³ मायनस 3y 0 इज इक्वल टू 0. याचा जे मी डेरिव्हेटिव्ह घेतला, ही कंडिशन कोणती आहे, ही जी ॲक्च्युली मी डायरेक्टली पुट केलं आहे. हां, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0, कारण इथं y नाही आहे, प्लस याचा डेरिव्हेटिव्ह हा 3y², याचा घेतला -3 इज इक्वल टू 0. ओके, 3 कॉमन घेऊन कॅन्सल, तो y² मायनस 1 इज इक्वल टू 0. मला दिसतं आहे का आणि तुम्हाला माहीत नाही मला. हा काय येईल मग y² इज इक्वल टू 1. सो y इज इक्वल टू +1 अँड y इज इक्वल टू -1. असे दोन रूट येतील त्याचे. दिसतं आहे का.
ओके दिसतंय. काय आला तो y इज इक्वल टू +1 अँड -1 हे 2 आले. हा इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 पॉइंट क्या पोजिशन ऑफ इक्विलिब्रियम्स आर पोजिशन ऑफ इक्विलिब्रियम आर. आता पोजिशन कोणत्या कोणत्या x इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू -1. सो फर्स्ट पॉईंट काय येईल प्रत्येक एक्सची व्हॅल्यू वायला वायशी कनेक्टेड करा त्यावेळेस तुम्हाला पोजिशन मिळेल. x इज इक्वल टू 2 y मी आधी 1 घेतला. ओके हा फर्स्ट पोजिशन आहे इक्विलिब्रियमची. ते अनस्टेबल आहे का स्टेबल आहे ते नंतर पाहू. फक्त आत्तापर्यंत काय मिळतं आहे की पोजिशन मिळते इक्विलिब्रियमची ही गोष्ट मिळते. ही फर्स्ट. सेकंड पोजिशन x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू -1. आता x इज इक्वल टू 2 संपला दोघांसाठी घेऊन टाकला मी. आता x इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू 1. ओके नंतर x इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू -1. ह्या 4 पोजिशन अशा आहेत बघा. 2 डायमेन्शनचा ग्राफ जर घेतला तुम्ही ओके इथं दिसेल तुम्हाला 2 डायमेन्शनचा आपण जर ग्राफ घेतला तर हा जो पॉईंट असेल हा का असेल x1 y1 म्हणा. मग इथं x पण येतो y पण येतो म्हणजे या पॉईंटसाठी 2 कोऑर्डिनेट म्हणून मी ते दोघं कोऑर्डिनेट हे जे एक्सचे हे x कोऑर्डिनेट हे y या दोघांच्या कॉम्बिनेशनने 4 पोझिशन तयार झाल्या. आता हा x सोबत दोघं y घेतले मी या x सोबत दोघं y घेतले म्हणजे संपले. अजून जास्त राहिले असते अजून जास्त पॉईंट आले असते. ओके म्हणजे हे 4 पोझिशन जे आहेत ह्या 4 ह्या इक्विलिब्रियम पोझिशन आहेत. मग याच्यामधून स्टेबल कोणत्या आणि अनस्टेबल कोणत्या फॉर हे झाल्या तुमच्या पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम. ओके आता फॉर 2 1 याच्यासाठी बघू आपण. आता याच्यासाठी बघण्यासाठी एक मिनटं फॉर टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम we have to find टाइप्स कसा प्रूफ करतो आपण त्याच्यासाठी आपण फाइंड करतो d²u/dx². ओके हे फाइंड करतो. आता ते फाइंड करून घ्या. काय येईल ते d²u/dx² इज इक्वल टू ओके इथं पण 2 येतील सॉरी इथं पण 2 येतील. ओके हे दोघं फाईंड करायच्यात. आता याचा अर्थ काय होतं d/dx u झालं आहे सेम. ओके du/dx आधी काय काढलं आहे हे घेतो तुम्ही ते आन्सर होतं एवढं. आता हे सॉरी हे हा 0 आहे हे डायरेक्टली पुट करतो आहे मी ते काय d/dx हा जो du/dx जो आहे त्याचे आन्सर हे घेतो आहे बघा लक्षात ठेव जा. याच्यावरनं हे डायरेक्टली घेतो आहे सॉल्व पण करता येईल पण परत तेवढं स्टेप वाढायची गरज नाही. हे काढलं आहे आपण ऑलरेडी ते येईल 12 - 3x². काय आलं ते 12 - 3x². याचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी काय येईल तो 12 कॉन्स्टंट आहे 0 याच्यासाठी -6x. आता इथं व्हेरिएबल आहे म्हणजे मला एक्सच्या दोघं व्हॅल्यू पुट करून पाहावं लागतील. काय एक्सच्या मला दोघं व्हॅल्यू पुट करून पाहावं लागेल. सो d²u/dx² फॉर x इज इक्वल टू 2. आधी मी x इज इक्वल टू 2 + 2 जो आहे तो पुट करतो आहे काय येईल -6 to -12 विच इज लेस दॅन 0. सो दिस पोजिशन इज लेस दॅन 0 असेल तर अनस्टेबल का स्टेबल येईल
लेस दॅन 0 अनस्टेबल, विसरलो तुम्ही सॉरी. तर काय येईल हा अनस्टेबल. बघा x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 2 जी पोझिशन येते नंतर का सांगतो मी. x इक्वल टू 2 काय आहे अनस्टेबल आहे. x इज इक्वल टू -2 हा येईल तुमच्या 12 ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय स्टेबल. ओके, म्हणजे एक्सच्या ज्या दोन पोझिशन आहे त्याच्यातून x इक्वल टू हा अनस्टेबल आहे, x इज इक्वल टू -2 हा स्टेबल आहे. सिमिलरली काम करू आपण इकडचे इनिस करून टाकू. चला ठीक आहे त्याची नाव d²u/dy². हे डबल डेरिव्हेटिव्ह याचे झालं, आता याचे घेतोय मी d²u/dy² याच्या जागेवर काय येईल लाईक दिस. ओके, हा तुमच्या d/dy. ओके, du/dy कुठं फाईन केला आहे हा फाईन केला आहे. हा म्हणजे काय व्हायचं पूर्ण आन्सर येईल हे राईट 3y² - 3 3y² - 3. परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल 6y. हा आला 6y. परत मी काय पुट करेल फॉर y इज इक्वल टू -2, y इज इक्वल टू ज्यावेळेस -2 पुट करेल त्यावेळेस d²u/dy² इज इक्वल टू हे याच्या जागेवर -2, वायच्या जागेवर -2 पुट केला तो आला -6 म्हणजे ग्रेटर दॅन 0 सॉरी लेस दॅन 0 असेल अनस्टेबल. ओके, फॉर y इज इक्वल टू +1 d²u/dy² इज इक्वल टू काय येईल तो येईल 6 ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय स्टेबल. ओके, इथपर्यंत फक्त लक्षात ठेवा. बघा आता काय झालं, काय केलं मी, मला यू दिला होता, परत त्याचा समजवतोय नंतर कंटिन्यू करू. मला पोटेन्शियल एनर्जी दिलेली होती, मला फाईंड करायचं होतं पोझिशन अँड टाईप्स. ओके, आधी जर इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये याचा अर्थ काय होतो की du/dx इज इक्वल टू 0 आपण घेतो, पण इथं दोघं होते एक्स पण आहे वाय, दोघं व्हेरिएबल आहेत म्हणून काय केलं मी du/dx इज इक्वल टू 0 आधी ते घेतलं, त्याच्यावरनं मी एक्सच्या व्हॅल्यू फाईंड केल्या. ह्याचे दोघं पोझिशन ह्या दोघं इक्विलिब्रियम पोझिशन आहेत ऑन एक्स ॲक्सिस. ओके, मी आता वायसाठी डेरिव्हेटिव्ह घेतला आणि वायच्या दोन पोझिशन फाईंड केल्या. वायच्या दोन पोझिशन कोणत्या आल्या ओके ह्या दोघं वाय ॲक्सिसवर अशा दोन पोझिशन आहेत जिथं पार्टिकल हा इक्विलिब्रियममध्ये असेल. इथपर्यंत प्रूफ झालं. म्हणजे हे काय आहे पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम. मग आता दोघांच्या कॉम्बिनेशनने मी ते पोझिशन म्हणजे हे काय झाले कोऑर्डिनेट झाले त्यांचे, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट झाले ज्या पॉईंटवर तो इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल. मग त्या कोऑर्डिनेटवरनं मी पोझिशन शोधले. सॉरी मी यांनाच पोझिशन सांगून दिलं. ह्यांच्या कॉम्बिनेशनने मी 4 पॉईंट शोधले. हे जे 4 पॉईंट आहे ह्या 4 पॉईंट म्हणजे पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम येते. यांना जे तुम्ही ड्रॉ केलं हे जे तुम्हाला दिसत असेल तर बघा याला म्हणा पॉईंट 1 हा पॉईंट 2 1 2 म्हणण्यापेक्षा ए बी सी डी. आता ए पॉईंट 2 1 एक्स ॲक्सिसवर 2 इकडं 1 हा तुमचा ए पॉईंट. इकडं कधी 2 गेला आहे, इकडं किती गेला आहे फक्त 1 गेला आहे, दोघं पॉझिटिव्ह. नंतर एक्स ॲक्सिसवर 2 म्हणजे हा जे -1 म्हणजे हा पॉईंट हा बी धिस हा एक. नंतर -2 ऑन एक्स ॲक्सिस अँड 1
ऑन वाय ॲक्सिस -2 म्हणजे इथं, ओके, इथं, आणि 1 आहे म्हणजे इथं येतो पॉईंट, इथं हा तुमचा C पॉईंट. नंतर -2 -1 इथं -2, सॉरी हा -2 हा -1, हा ABCD उलटे सलटे लिहिले ते सोडा, तिकडे एवढं विचार नका करू. ते लिहिताना फक्त हे आपण जे रिप्रेझेंट डिनोशन जे केलं आपण ते डिनोशन चुकलेलं आहे, बाकी काही नाही, ते सिम्बॉल चुकले आहेत. तर बघा हा एक, हा एक, हा एक, हा, हे 4 पॉईंट आहेत. हे जे 4 पॉईंट आहेत ना, हे इक्विलिब्रियम पॉईंट, हे पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम आहेत. इथं पार्टिकल ज्यावेळेस असेल त्यावेळेस पार्टिकल हा इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल. मग तो स्टेबल असेल का अनस्टेबल असेल ते आता समजेल. x = 2 अनस्टेबल येतो, ओके. हा पाहिला तुम्ही, x = 2, हे जे दोन आहे A आणि B, ह्या दोघांवर ज्यावेळेस पार्टिकल असेल त्यावेळेस तो अनस्टेबल असेल अलॉंग एक्स ॲक्सिस. म्हणजे मी पार्टिकलला एक्स ॲक्सिसमध्ये जे मूव्ह केलं थोडासा तर तो लांब जाईल. तुम्ही या डायरेक्शनला निगेटिव्हकडे करा का पॉझिटिव्ह, एक्स ॲक्सिसला जर केला तर तो लांब जाईल, कारण तो अनस्टेबल आहे. कुठं प्रूफ झालं आहे ते, x = अनस्टेबल. x = 2 म्हणजे हा एक पॉईंट आहे, हा A and B, म्हणजे A and B वर पार्टिकल हा अनस्टेबल असेल विथ रिस्पेक्ट टू x. नंतर x = -2 स्टेबल, म्हणजे हे जे पॉईंट आहे हा C and D जे पॉईंट आहेत हे x = -2 स्टेबल आहेत. म्हणजे ह्या C and D वर पार्टिकल जेव्हा असेल हे इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये स्टेबल आहे विथ रिस्पेक्ट टू x आहे. म्हणजे तुम्ही यांना जे पार्टिकल इकडे तिकडे मूव्ह केलं तर तो जागेवर येऊन जाईल अलॉंग एक्स ॲक्सिस, नॉट व्हर्टिकली. आता परत तुम्ही पाहिलं y = +1 सेकंड नंबर जागा तो स्टेबल आहे. y = +1 म्हणजे A and C हे दोघं, आता हे स्टेबल आहे. यांना तुम्ही व्हर्टिकली मूव्ह केलं, इथं पार्टिकल आहे त्याला व्हर्टिकली मूव्ह केलं तर तो काय होईल, जागेवर येईल. एवर हा जो A होता x = या बघा इथला जो इथं ज्यावेळेस पार्टिकल असेल त्याला तुम्ही व्हर्टिकली मूव्ह करा तो जागेवर येईल, पण हॉरिझॉन्टली मूव्ह करा तर तो लांब चालला जाईल. कारण विथ रिस्पेक्ट टू x तो अनस्टेबल आहे, विथ रिस्पेक्ट टू y तो स्टेबल आहे, ओके. आता ह्याच्यात 4 कंडिशन आहेत, अनस्टेबल, स्टेबल, अनस्टेबल, स्टेबल, म्हणजे एवढे 4 पॉईंट येतील. 4 फाईन केलेलं आहे ते. याच्यानंतर बस इनफ आहे, तुम्हाला एवढंच करायचं आहे, बाकी काही नाही करायचं. लिहायचं असेल तर याला अजून लिहिता येईल की ह्या पोझिशनमध्ये तो अनस्टेबल कसा आणि स्टेबल कसा आहे असं, पण ठीक आहे, ह्या इथपर्यंतही बी मामामध्ये इथपर्यंतच ठीक आहे. ते तुम्हाला ॲन्सर कसं दिलं त्याचे ऑप्शन दिले आहेत का, नोट्स पण नाही माझ्याकडे आता. ठीक आहे, ॲन्सरमध्ये डायरेक्ट असे असतील की x = स्टेबल आहे, मायनस स्टेबल आहे, y = स्टेबल आहे का y = 1 स्टेबल, डायरेक्टच ॲन्सर असतील. पूर्ण पोझिशनवर जाऊन ॲन्सर काढणं म्हणजे थोडंसं कॉम्प्लिकेटेड थिंग आहे. तरी मी ट्राय करतो. फॉर पोझिशन E, ओके, म्हणजे काय पॉईंट काय तुमचा 2 1, x = 2, y = 1. वेन पार्टिकल, हे लिहून घ्या, वेन पार्टिकल ॲट पोझिशन A, when particle at position A, then it is in when particle at position A, it's mean it has stable equilibrium with respect to, एक मिनटं हां, ए पोझिशन म्हणजे 2A, x = 2 काय 2 असताना अनस्टेबल,
unstable, it has unstable equilibrium with respect to x direction. Okay, and it has stable equilibrium with respect to y direction. कळलं? पार्टिकल ज्यावेळेस या पोझिशनवर असेल, तो ग्राफ जो काढला तर ती पोझिशन दिली होती ती ह्या क्वार्टरमध्ये होती, म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये होती. ओके, ज्यावेळेस पार्टिकल या पोझिशनमध्ये असेल तो काय असेल, अनस्टेबल असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. कारण काय, एक्स इज इक्वल टू ह्या पोझिशनमध्ये एक्स इज इक्वल टू 2 आहे, एक्स इज इक्वल टूला तो अनस्टेबल असतो. ओके, म्हणजे तो काय अनस्टेबल इक्विलिब्रियम आहे त्याच्याकडे, म्हणजे तो अनस्टेबल इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये अनस्टेबिलिटीमध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स डायरेक्शन. अँड सेम टाईम इट हॅज स्टेबल इक्विलिब्रियम विथ रिस्पेक्ट टू वाय डायरेक्शन, कारण वाय इज इक्वल टू ज्यावेळेस 1 आहे हां तर तो स्टेबल असतो. सिमिलरली when particle at position B वर असेल तर इट हॅज, आता बी पार्टिकल बी साठी काय कोऑर्डिनेट 2-1, 2 काय अनस्टेबल, 2 इज इक्वल टू काय म्हणजे एक्स आहे, म्हणजे तो अनस्टेबल असेल. अनस्टेबल इक्विलिब्रियम विथ रिस्पेक्ट टू एक्स डायरेक्शन. ओके, अँड हे सेम घ्या, हा पण अनस्टेबलच असेल विथ रिस्पेक्ट टू वाय डायरेक्शन. हा पण अनस्टेबल का असेल -1, वाय इज इक्वल टू -1, हा जे घेतला तुम्ही अनस्टेबल आहे. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल बी पोझिशनवर असेल तो दोघांच्या रिस्पेक्टिव्हमध्ये अनस्टेबल असेल. तुम्ही त्याला एक्स डायरेक्शनला थोडं डिस्प्लेस केलं असं तर तो लांब जाईल, तुम्ही वाय डायरेक्शनला डिस्प्लेस केलं तर तो लांब जाईल, दोघांसाठी अनस्टेबल असेल तो. नंतर सिमिलरली पुढचे तुम्ही बघून घ्या सी अँड डीसाठी. सीमध्ये काय आहे -2 आहे, एक्स इज इक्वल टू -2 टाकला तुम्ही त्यावेळेस स्टेबल आहे, म्हणजे सी पॉईंटवर तुम्ही एक्स डायरेक्शनचा विचार केला तर तो स्टेबल असेल. अलॉंग द एक्स डायरेक्शन तुम्ही त्याला मूव्ह करा तो जागेवर येऊन जाईल. 1 जे घेतला तुम्ही तर 1 साठी स्टेबल ऑब्वियसली. ओके, सीसाठी दोघं डायरेक्शनच्या रिस्पेक्टिव्हमध्ये स्टेबल असेल. तुम्ही एक्स ॲक्सिसला थोडं डिस्प्लेस करा तो जागेवर, तुम्ही वाय ॲक्सिसला डिस्प्लेस करा तो जागेवर येऊन जाईल परत. आणि डीसाठी परत एक स्टेबल आणि एक अनस्टेबल काहीतरी येईल, तुम्ही लिहून घ्यायचा इथं, हे लिहून घ्या. बघा काय केलं होतं, आपल्याला यू दिला होता, यू एक्स आणि वाय दोघांमध्ये होता. आता आपल्याला दोघांच्या कंडिशन फाईंड कराव्या लागल्या, दोघांचे कोऑर्डिनेट आधी मी काय केलं, आधीचे जे प्रॉब्लेम होते त्यात फक्त एक्स दिला होता, एक्स दिलेला राहिला फक्त, म्हणजे फक्त अलॉंग एक्स डायरेक्शनचा विचार केला आहे. मग तुम्ही एक्सची व्हॅल्यू काढली का तीच तुमची पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम असते. बट त्यावेळेस दोघं दिले असतील तर ते एक्स अँड व्हॅल्यू ज्या व्हॅल्यू येतील, एक्स अँड वायच्या ज्या व्हॅल्यू येतील ते पोझिशन नसतात, ते कोऑर्डिनेट असतात. त्या कोऑर्डिनेटच्या कॉम्बिनेशनने पोझिशन तयार केल्या जातात, त्या पोझिशन म्हणजे इक्विलिब्रियम पोझिशन आहे. ओके, अँड देन मग आपण डबल डेरिव्हेटिव्ह घेतो, डी स्क्वेअर यू बाय डी एक्स स्क्वेअर. सिमिलरली दॅट डी स्क्वेअर यू बाय डी वाय स्क्वेअर. या हे इज इक्वल टू फाईंड करा, त्याच्यात एक्सच्या व्हॅल्यू पुट करा, ते अनस्टेबल स्टेबल काय होईल ते म्हणजे प्रूफ होईल. नंतर वायच्या व्हॅल्यू पण प्रूफ करा, ते अनस्टेबल स्टेबल प्रूफ होईल. आणि मग त्याचे कॉम्बिनेशन इथं लावा, मग तुम्हाला कळेल की ते कोणत्या पोझिशनवर तो कोणाच्या रिस्पेक्टिव्हमध्ये स्टेबल आहे, कोणाच्या रिस्पेक्टिव्हमध्ये अनस्टेबल आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, शांततेने पाहिला नीट विचार केला तर बरोबर होईल, काय एवढा विशेष नाही. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम ठीक आहे, जाऊ द्या बस आजसाठी एवढं पुष्कळ आहे. आधीच हा प्रॉब्लेम जरा कॉम्प्लिकेटेड आहे, तो उद्या भेटू आता.